या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल हे आता वाजलेलं आहे। इलेक्शन कमिशनने 20 नोव्हेंबर या दिवशी एकाच टप्प्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील 288 मतदारसंघाची निवडणूक त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आमचा ओबीसी बहुजन पार्टी या नावाचा पक्ष जो आहे तो यापूर्वी स्थापन केला होता। त्याचा रजिस्ट्रेशनसाठी आम्ही रीतसर अर्ज केला असता त्यांनी आमच्या पार्टीला इलेक्शन कमिशनने ओबीसी बहुजन पार्टीच्या ऐवजी ओबीसी बहुजन आघाडी अशा प्रकारे त्या ठिकाणी मान्यता आणि रजिस्ट्रेशन जे आम्हाला दिलेलं आहे। येत्या 4 ते 5 दिवसामध्ये आम्हाला चिन्ह जे आहे ते चिन्हसुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे। आम्ही सर्वप्रथम काल आमची कार्यकारी बैठक झाली। त्या बैठकीत 3 चिन्हापैकी किटली ह्या चिन्हाला सगळ्यात प्राधान्य दिलेलं आहे। चहाची किटली हे चिन्ह आम्ही त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे आणि येत्या 4-5 दिवसामध्ये ते चिन्ह या राज्यातील आमच्या सगळ्या उमेदवारांना जे आहे ते चिन्ह जे आहे ते लागू होईल। काल आमची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये येणारी निवडणूक जी आहे ओबीसी असतील, दलित असतील, मुस्लिम बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, लिंगायत बांधव असतील, या सगळ्यांच्या उमेदवारांच्या बाबतीत सखोल चर्चा झाली आणि सगळ्या समाज घटकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देऊन या ठिकाणी पूर्ण बहुजनांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा संकल्प जो आहे तो आम्ही कालच्या कार्यकारिणीमध्ये आमच्या सोडलेला आहे। आणि यामध्ये जो ओबीसीमधला प्रमुख घटक आहे त्याच्यामध्ये जो धनगर समाज आहे, धनगर समाजासुद्धा जे काय आपण पाहिलं गेल्या आठवड्यामध्ये या महाराष्ट्र सरकारनं त्यांना आरक्षणाचं गाजर दाखवलं होतं। त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाला आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांना शेड्यूल ट्राईबच्या सवलतीचा आदेश लागू करू आणि तोही आदिवासी समाजाला धक्का न लावता आम्ही लागू करू। परंतु आचारसंहितेच्या आतपर्यंत जो अल्टिमेटम धनगर समाजाने दिला होता त्या अल्टिमेटमच्या आत त्यांना तो GR काढायला सरकार अपयशी ठरलेलं आहे। त्यामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आणि परवाच्या निर्धार मेळाव्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकार पक्षाचे तीन पक्ष आणि विरोधातले 3 पक्ष, कारण सरकार पक्षाने त्यांच्या आरक्षणासाठी काय केलेलं नाही धनगरांच्या आरक्षणासाठी, आणि विरोधी पक्षाच्या तीन मोठे जे पक्ष आहेत शिवसेना असेल, काँग्रेस असेल आणि पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, यांनी काहीच नसतं केल्यामुळं या 6 पक्षांच्या वरती त्या परवाच्या निर्धार मेळाव्यामध्ये धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकायचा ठरवलं आहे। त्यांचे उमेदवार पाडायचे निर्णय ठरवलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी मेजॉरिटी असतील त्या ठिकाणी धनगर समाजाचे उमेदवार ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून उभा करण्याचा आणि निवडून आणायचा निर्णय जो त्या ठिकाणी केलेला आहे। ज्या ठिकाणी माळी समाज बहुल असेल त्या ठिकाणी माळी समाजाचे उमेदवार दिले जातील, ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे उमेदवार त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिले जातील, जिथे लिंगायत समाजाचे उमेदवार असेल त्या ठिकाणी लिंगायत समाजाचे उमेदवार दिले जातील। अशा प्रकारे या पक्षाची या निवडणुकीचे धोरण जे आहे ते त्या ठिकाणी नक्की झालेलं आहे। आत्तापर्यंत जवळपास 3-4 मुस्लिम समाजाचे उमेदवारसुद्धा आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी येणारी निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती मुळीच होणार नाही। ही निवडणूक जी आहे ती आता जातीय समीकरणावरती होणार आहे आणि प्रामुख्याने ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक जी आहे या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल। पहिल्यांदा अशी निवडणूक जी आहे ती महाराष्ट्रामध्ये होत आहे, कारण जरांगे नावाचं एक भूत या सरकार उभा केलं आणि त्याच्या माध्यमातून ओबीसी समाजावरती त्याच्या आरक्षणावरती हल्लाबोल करायचं काम, त्याचं लचके तोडायचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं। त्यामुळं या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी असेल, भटकेमुक्त असेल, मायक्रो ओबीसी असेल, केली, माळी, साळी, कोष्टी, कुंभार, धनगर, वडार ही गावकुसातली गावगाड्यातली ही जी मंडळी जी आहेत ही हातावर पोट असणारी मंडळी जी आहेत त्यांच्या आरक्षणाचं सत्यानाश करायचा कार्यक्रम झाल्यामुळं कुणब्यांचे 57 लाख दाखले त्या ठिकाणी खेरापतीसारखे वाटण्यात आले आणि म्हणून ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या संपूर्ण व्यवस्थेवरती चिडलेला आहे। आणि अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्रातला ओबीसी एक पर्याय म्हणून आमच्या पक्षाकडं जो ओबीसीसाठी स्थापन केलेला आहे, जो भटक्या मुक्तासाठी स्थापन केलेला आहे, जो दलितांसाठी बहुजनांसाठी स्थापन केलेला आहे,
त्यामुळं या पक्षाकडे हा संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी भटके विमुक्त बारा बलुदार आलुतेदार असेल आणि अल्पसंख्याक असेल, तो आपला पक्ष म्हणून या पक्षाकडे नक्कीच त्याला पसंती देईल. आणि आमच्या पक्षातर्फे काल बऱ्याच मतदारसंघाची सुद्धा चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार जे आहेत ते आमच्याकडं मराठवाड्यातून आलेले आहेत. कारण सगळ्यात जास्त संघर्ष जो आहे तो संघर्ष आपल्याला मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मराठा ओबीसी वाद जो आहे तो त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला. पंकजाताईला त्या ठिकाणी पाडल्यामुळं त्या ठिकाणी मराठवाड्यातला ओबीसी जो आहे, बीड जिल्ह्यातला ओबीसी आहे, तो प्रचंड संतापलेला आहे. आणि त्यामुळे कधी एकदा हे निवडणूक येते आणि कधी ह्या मराठ्यांच्या आमदार आम्ही पाडतो, अशा पवित्र्यामध्ये या मराठवाड्यातला पूर्ण ओबीसी जो आहे, ओबीसी समाज त्या ठिकाणी वाट पाहत आहे. आणि त्या ठिकाणी 46 पैकी आता जवळपास आमचे 25 उमेदवार या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्याची यादी जी आहे ते पहिली यादी आम्ही 20 तारखेला, येणाऱ्या 20 तारखेला आमची पहिली यादी जी आहे ती त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू. या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता काल निवडणूक झाली, आज 10 उमेदवार जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा तयार झालेले आहेत. त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये 5 उमेदवार तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं आमच्या पक्षाकडे उमेदवारांचा ओढा आहे. आमचे विदर्भाचे नेते या ठिकाणी आमचे डॉक्टर रमेश पिसेजी आहेत, ते या ठिकाणी मुद्दाम या बैठकीला उपस्थित आहेत. तिथला आढावा जो विदर्भाचा आहे, विदर्भाचे प्रभारी आहेत आणि या ओबीसी चळवळीतील एक ज्येष्ठ नेतृत्व विदर्भातलं आहे आणि ते आपल्याला विदर्भातली आपल्याला जी काय माहिती सांगतील. पण मी या निमित्तानं आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जरांगे नावाचं जे काय फॅक्टर जे तयार झाले आता, त्यांनी जे काय उमेदवार उभा करतील या महाराष्ट्रामध्ये जरांगेंचं लेबल लावून, मला वाटतं तर जरांगे हे यावेळी उमेदवार उभा करू शकतील. पण जर का ते उभा केले तर त्यांचं लेबल लावलेला आमदार, उभा असलेला आमदार, मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांचा असू द्या किंवा भाजपचा असू द्या किंवा शिंदेसाहेबांचा असू द्या किंवा आणखीन कुठल्या पक्षाचा असू द्या, ह्या जरांगेनं उभा केलेला प्रत्येक आमदार जो आहे तो ओबीसी पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि यापूर्वीच आम्ही त्यांनी छगन भुजबळांना पाडण्याची घोषणा केलेली आहे. यापूर्वीच आम्ही सांगितलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही 160 जे आहे 160 आम्ही पाडू आणि 160 आम्ही निवडून आणू. हा पण संकल्प जो आहे त्या दिशेनं आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि येणारी विधानसभा जी आहे, येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला धनगरांची मुलं असेल, तेल्यांची असेल, माळ्यांची असेल, साळ्यांची असेल, कोष्ट्यांची असेल, कुंभाराची, वडाराची, रामोशांची पोरं जी आहेत ती तुम्हाला ह्यावेळी विधानसभेत तुम्हाला आमदार झाले दिसतील. मंत्रिमंडळ अर्ध मंत्रिमंडळ जे आहे ते सुद्धा यावेळी ओबीसींचंच या ठिकाणी असेल. कारण ह्या बहुतेक हे जे वातावरण झाले यामुळे हे जे मेजॉरिटी असलेले पक्ष आहेत यांच्यामध्ये सुद्धा आता ओबीसीना मतदान द्यायची चढाओढ लागलेली आहे. ते ओबीसीचे मतदार शोधतायत की ओबीसीचे उमेदवार शोधतायत. आणि अशा प्रकारे ह्या निवडणुकीमध्ये ओबीसीचे उमेदवार जे आहेत ते प्रचंड मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उभा राहण्याची या ठिकाणी दाट शक्यता निर्माण झालेली आहे. पण एवढं निश्चित यावेळी या निवडणुकीमध्ये जो ओबीसी के हित की बात करेगा, जो दलितों के हित की बात करेगा, जो भटके उमुक्तों के हित की बात करेगा, वही इस राज्य में राज्य करेगा. हा आमचा संकल्प आहे. हा ओबीसीने निश्चय केलेला आहे. यावेळी या सत्ताधारी पक्षातील किंवा विरोधी पक्षातील मराठा समाजाचे आमदार जे आहेत त्यांना जरांगे वाचू शकणार नाही. त्यांना ओबीसींच्या मतीशिवाय ते निवडून येऊ शकत नाही. 60% आमचं मतदान आहे. दलित आणि ओबीसी जर सोबत आले तर या ठिकाणी आमच्या 80% आमचं मतदान त्या ठिकाणी अल्पसंख्याक आले तर आमचं 80% आम्ही या ठिकाणी जात आहोत. त्यामुळं ही निवडणूक जी आहे ही निवडणूक जातीवादावरच जाणार आहे, जाती समीकरणावर जाणार आहे. जे काय आपण हरियाणामध्ये आपण अनुभवलं तिथंही विकासावरती निवडणूक झाली नाही. त्या ठिकाणी सुद्धा ज्याने ओबीसी ज्यांच्या मागं उभा राहिला त्या ठिकाणी ओबीसी भाजपच्या मागं उभा राहिला तर भाजपचं सरकार त्या ठिकाणी आलं. या ठिकाणी ओबीसी ज्याच्या मागं उभा राहील त्याचीच सत्ता या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून आमचा पक्ष जो आहे तो ओबीसींसाठी निर्माण केलेला पक्ष आहे, तो या बहुजनांसाठी पक्ष केलेला आहे. त्यामुळे आमच्या कालच्या बैठकीत आम्ही एक ब्रीदवाक्य तयार केलं ह्या निवडणुकीचं की ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार, ही संकल्पना जी आहे ही संकल्पना घेऊन आम्ही या महाराष्ट्राची निवडणूक आम्ही ताकदीने या ठिकाणी लढवणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत
शाहू फुले आंबेडकरांचं राज्य जे आहे ते या राज्यामध्ये आणायचा निर्धार जो आहे तो सगळ्या ओबीसी नेत्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मी आपल्यामार्फत सर्व ओबीसी समाज असतील, दलित, वंचित या सगळ्यांना मी आपल्यामार्फत आवाहन करेन की आता यांच्या नादाला लागून गेली आपली 50 वर्षे आपली माती झालेली आहे. आपला हक्काचा खजिना जो आहे, आपला बलिदा जो आहे, आपलं आरक्षण जे आहे त्याचं वाटोळं करायचं काम ह्या सगळ्या पक्षाच्या ह्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आता आपल्या पक्ष आहे ज्यांचं ओबीसीचं मत ओबीसीलाच, अशा प्रकारे आपण जे आरक्षणवादी आहेत त्यांचं मत आरक्षणवाद्यालाच द्यायचं ह्या उद्देशानं सगळ्यांनी बाहेर पडा. मतपेटी आपली धनपेटीपेक्षा स्ट्रॉंग आहे. त्या ठिकाणी आमच्याकडे कारखाने नसतील, आमच्याकडे सुतगिरण्या नसतील, बँका नसतील, पण लोकशाहीनं दिलेलं जे काय ब्रह्मास्त्र जे आहे ते म्हणजे या निवडणुकीचा अधिकार जो आहे तो अधिकार सगळ्या धनपेटीपेक्षा जास्त अधिकार त्याला आहे. आणि म्हणून आमचा विजय, आमच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे. आणि म्हणून आमचे जास्तीत जास्त आमदार जे आहेत या निवडणुकीत निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद. विदर्भाचा विषय जो आहे तो जरा मांडतील, मग आपण प्रश्न विचारा. कुठले जिल्हे बोला सर. नाही, आधी आपली भूमिका आधी मांडा. मी आपल्या प्रश्नाकडे येण्याआधी ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाचा विदर्भाचा प्रभारी या नात्याने जी काही विदर्भाची आमच्या ओबीसी बहुजन आघाडीची कार्यप्रणाली आहेत, काल झालेले जे निर्णय आहेत आणि जे काही उमेदवारांबद्दलचं काल आमचं मंथन झालं, काही निर्णय पण झालेत, काही नावं पण आम्ही डिक्लेअर करण्याच्या स्टेजपर्यंत पोहोचलो. 1-2 मिनटामध्ये मी आधी तो आढावा देईल. मी प्राध्यापक डॉक्टर ॲडव्होकेट रमेश पिसे, राष्ट्रीय तेली समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ओबीसी बहुजन आघाडीचा विदर्भ प्रभारी आहेत आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहेत. काल आदरणीय अण्णांच्या माध्यमातून आणि आदरणीय अण्णांच्या नेतृत्वाखाली जी आमची ओबीसी बहुजन आघाडी आहे, तर विदर्भाचा आढावा देताना मी अण्णांना हे सांगितलं आहे की विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असे 2 भाग आहेत, महसूल विभाग, आणि जवळपास 11 जिल्ह्याचा हा जो विदर्भ प्रांत आहे त्याच्यामध्ये 62 विधानसभा आहेत, 62. आणि या 62 पैकी माझ्याकडे कालपर्यंत जी आलेली स्वेच्छेने आलेली जी नावं आहेत, जे स्वतःहून लढण्यासाठी इच्छुक आहेत, वेगवेगळ्या ओबीसी जातीतली, ओबीसी प्रवर्गातली, त्यातल्या त्यात काही ट्रायबलची आहेत, काही मुस्लिम आहेत, काही शेड्यूल कास्टची पण आहेत. तर अशी जवळपास 12 नावं ही काल मी आमच्या आढावा बैठकीमध्ये आदरणीय अण्णांसमोर सादर केली आहेत. म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भामधनं आजच्या घटकेला 12 नावं ही आमची आलेली आहेत. आणि येत्या 20 तारखेला ज्या पद्धतीने आदरणीय अण्णांनी सांगितलं की 20 तारखेला आम्ही विदर्भातली ती 12 नावं जाहीर करणार. त्यातलं एक नाव माझं स्वतःचं आहे, कारण मी स्वतः दक्षिण नागपूर इथनं आमदारकी लढलेली आहे. 3ऱ्या नंबरवर मागल्या वेळेस होतो, यावेळेस निश्चित पहिल्या नंबरवर राहून पहिलं खातं जर ओबीसी बहुजन आघाडीचं जर कुठनं निघेल तर ते विदर्भातनं दक्षिण नागपूरचं निघेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जो प्रश्न केला तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की जो विकास पुरुष आहेत, या विकास पुरुषाला असं लबाडीचं भाष्य करण्याची गरज काय. आज सकाळी मला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बऱ्याचशा जबाबदार पदाधिकाऱ्यांचे फोन आलेत. मी थोडासा मागोवा जेव्हा घेतलात तर असं लक्षात आलं की आदरणीय बबनराव तायवाडे जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि काँग्रेस पार्टीचे ते महासचिव पण आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठलीही अशी जाहिरात करण्याचा अधिकार हा फडणवीसांना दिलेला नाही आणि कुठल्याही प्रकारचं समर्थनाचं पत्र किंवा समर्थनाचं भाष्य म्हणजे ओबीसींच्या विकासासाठी देवाभाऊच्या आम्ही पाठी असं कुठलंही भाष्य आम्ही केलं नाही. आता नेमकं ते कुणी केलं, एवढा मोठा लाखोचा करोडोचा खर्च देवाभाऊंनी कुणासाठी का करावा, हाही एक संशोधनाचा विषय आहे. आणि लबाडीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात अख्ख्या महाराष्ट्रात किंबहुना भारतामध्ये कुणी धरू शकत नाही. याचं कारण असं आहे
की देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी RTM नागपूर विद्यापीठामध्ये सिनेट मेंबर मी असताना एक आमदार म्हणून तेही सदस्य होते त्या हाऊसचे, तर त्यावेळेस कशी बनवाबनवी करायची, कसं घुमजाव करायचं, ही इज ॲन एक्सपर्ट. ज्या माणसांनी हे सांगितलं होतं की बा वेगळा विदर्भ दिल्याशिवाय मी लग्न करणार नाही 2004मध्ये, आज 24मध्ये आपण आलेलो आहेत, मुलगी आता लग्नाची झालेली आहे, आणि काल त्यांनी भाष्य केले किंवा मी या भागामध्ये पाण्याचा तुटवडा पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. आम्हाला सरकार द्यात, OBCंना एका महिन्यामध्ये आरक्षण देतो, धनगरांना 15 दिवसात देतो, मुस्लिमांना 10 दिवसात देतो. हे सगळं जे भाष्य करणारी माणसं आहेत हे केवळ निवडणुकीपुरता स्टंट आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस राष्ट्रीय OBC महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मला फोन केला तर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला हा डिफेन्स घ्यावा लागेल, तुम्हाला हे सांगावं लागेल की जर ती जाहिरात राष्ट्रीय OBC महासंघाने आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या परवानगीने जर रिलीज झाली नाही तर मग त्याचं पेमेंट कोणी केलं, त्याला ओके कोणी केलं, त्याला एडिट कोणी केलं, आणि तो करोडोचा खर्च आहे. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं आहे किंवा 20 तारखेला राष्ट्रीय OBC महासंघ त्याबद्दलचं भाष्य करेल. परंतु तिथल्या पदाधिकाऱ्यांनी खास करून विदर्भातल्या हे ठरवलं आहे की जनआंदोलन करायचं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे काढायचे आणि फडणवीसांनी जे भाष्य केलं किंवा त्या पार्टीच्या माध्यमातून जे काही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न झाला आहे त्याच्या विरुद्ध रस्त्यावर लोक उतरतील, पोलीस कंप्लेंट करण्यापर्यंत या सगळ्या लोकांची मनस्थिती आहे. कारण असं सांगतात फडणवीस आणि BJP की OBC आमचा DNA आहे. OBC जर तुमचा DNA आहे तर मग OBCची जातनिहाय जनगणना करण्याचं आदरणीय फडणवीस साहेब आपल्या नेतृत्वाखाली किंवा नितीन गडकरी साहेब आपल्या नेतृत्वाखाली आपण वरिष्ठांना का नाही सांगत? 50% मर्यादा हटल्याशिवाय तुम्ही धनगरांना, तुम्ही आदिवासींना, मुस्लिमांना आणि या सगळ्या प्रवर्गाला न्याय देऊ शकत नाहीत, तर आपण ती कॅप हटवण्याची मागणी का नाही करत? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि विकास म्हणजे नेमका काय? विकास म्हणजे शेवटी मानव विकास असतो, त्याला विकास म्हणतात. जर या समाजामधला OBC हा जर वंचित घटक आहे, SC ST हा जर वंचित घटक आहे, तर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या निर्णयाने आपण सगळ्या या आघाडीच्या आणि युतीच्या लोकांना आमचं खुलं आव्हान आहे की तुम्ही तेवढी आम्हाला प्रतिनिधित्व द्या. आणि जी आमची लढवय्यी माणसं आहेत त्या माणसांना आपण जर समजून चाला की लाईटली घेतलं किंवा गृहीत धरलं तर येत्या या 2024च्या विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर, वेगळ्या विदर्भासहित छोट्या राज्यांची निर्मिती, जातनिहाय जनगणना, आरक्षणाचं समर्थन, महिला सुरक्षा आणि हे जे फुकट जे काही दान देणं आहेत, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका दामाद, लाडका समधी, इथे लाडका मतदार आहेत आणि मतदाराला गृहीत धरून आपण कुठल्याही योजनात लोकांच्याच पैशातनं राबवणं हे बंद करा. यावेळेस येणाऱ्या 2024च्या नवीन सरकारमध्ये आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब दिसणार नाहीत, त्यांचा चेहरा दिसणार नाहीत, अशी व्यवस्था आम्ही निश्चित केलेली आहे. एवढं भाष्य करून मी थांबतो आहे. धन्यवाद. आणखीन काय प्रश्न आहे तुमच्या युतीबाबत वगैरे काय प्रश्न आहे? हे पहा, पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या आता आमदार आहेत. विधान परिषदेवरती त्या आता आमदार आहेत. त्यामुळं त्या काही OBCचे वेगळे उमेदवार उभा करू शकणार नाही. राज्यसभेवर आहे. त्याचप्रमाणे भुजबळ साहेब हे अजितदादा या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी त्या पक्षातच नेतृत्व करावं, मंत्रिपदावर राहावं, ही सगळ्या OBCंची तमाम इच्छा होती. त्यामुळं आम्ही जो पक्ष काढला, मी मागं यापूर्वीच आम्ही सांगितले की आम्ही भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या पक्षाची आम्ही स्थापना केलेली आहे. ज्यावेळी भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी तिथं अडचण निर्माण होईल त्यांच्या पक्षामध्ये किंवा सत्तेमध्ये, तर कधीही भुजबळ साहेब त्या ठिकाणी बाहेर येऊ शकतात आणि ह्या पक्षाच्या OBCंच्या पक्षाचे नेतृत्व ते केव्हाही करू शकतात. ते आमचे आजही नेते आहेत, कालही नेते होते
आणि उद्याही आमचे ते नेते राहणार आहेत. एक प्रश्न आहे, तुम्ही असं म्हणतात की येणारी विधानसभा निवडणुकीमध्ये ही जातीय समीकरणावरती असेल, मराठा विरुद्ध ओबीसी तर त्याची निवडणूक असेल, हे राज्याला परवडणारं आहे तर तुम्ही जातीय म्हणजे आम्ही वर्ग येतो आमचा रीतीनं बघताय 400 जातींचा वर्ग आहे आमचा. आम्ही जातीयवाद नाही. हे पहा, जातीय समीकरणावरती निवडणुका ह्या काय पहिल्यांदा महाराष्ट्रात होत नाही आहेत. उभ्या देशामध्ये हे सगळं घडत चाललं. आता तुम्ही जर निवडणूक बघितली हरियाणाची निवडणूक, ही जातीय समीकरणावर झाली ना. तिथं त्या ठिकाणी जाट, दलित आणि मुस्लिमांनी काँग्रेसला पाठिंबा दिला, ओबीसीने त्या ठिकाणी भाजपला पाठिंबा दिला. ओबीसींची लोकसंख्या जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी भाजपचे आमदार जास्त निवडून आले आणि त्यामुळं भाजपची सत्ता त्या ठिकाणी आली. यूपी बिहारमध्ये आपण बघितलं असेल तर त्या ठिकाणी मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव ह्या सगळ्या यांच्या ज्या सत्ता त्या ठिकाणी आल्या, मायावती सत्ता आली, त्या सोशल इंजिनिअरिंग केल्यामुळेच आलेल्या आहेत. त्यामुळं सोशल इंजिनिअरिंग जो आहे हा फॅक्टर महाराष्ट्रामध्ये यापूर्वी नव्हता. पण आता ह्या जरांगेंच्या ह्या फक्त सगळ्या जमातींचं आरक्षण नष्ट करायचं आणि फक्त मराठ्यांना दिलं गेलं पाहिजे आणि त्याला सरकारचा मिळणारा पाठिंबा, याच्यामुळं हा वाद जो आहे हा वाद पहिल्यांदा नव्यानं उभा राहिला आणि त्यामध्ये ओबीसी नेत्यांची घरं टार्गेट करण्यात आली, त्यांची घरं पेटवण्यात आली, त्यांचे व्यवसाय पेटवण्यात आले. फार मोठा संघर्ष जो आहे त्या ठिकाणी ओबीसीना या ठिकाणी महाराष्ट्रात करावा लागला. त्यामुळं एक उद्विग्न भावनेतून हा पक्ष जो आहे तो आम्ही तयार केलेला आहे की उठ की सूट त्यानंच मतदान करायचं आणि त्यांनी आमची घरं पेटवायची. हे कधीतरी संपवलं गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. म्हणून या निवडणुकीमध्ये ओबीसींसाठी, या बहुजनांसाठी स्वतंत्र पक्ष घेऊन आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत. आमचा वर्ग आहे, जाती नाही. बघा, महाराष्ट्रामध्ये यापूर्वी अतिशय सामाजिक सलोख्याचं वातावरण या ठिकाणी होतं. सगळे ओबीसी असतील, दलित असतील, धनगर असतील, सगळे मिळून हा मराठा समाज आपला मोठा भाऊ आहे म्हणून त्यांच्या आमदारकीवर ठपाठप त्या ठिकाणी शिक्के मारायचे, बटणं दाबायची आणि त्यांना आमदार निवडून यायचं. पण यावेळी ज्यांना निवडून दिलं ते आमदार त्या ठिकाणी टाळा घेऊन त्या ठिकाणी अनेक आमदार त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये जाऊन मंत्रालयात टाळं मारलं की मराठ्यांना ओबीसीत घुसवा आणि ओबीसीमध्ये आरक्षण जर नाही दिलं तर मग या मंत्रालयाला आम्ही उघडू देणार नाही. अशा प्रकारचे जे न्यायमंदिर आहे, जिथं दलितांना न्याय मिळतो, जिथं सगळ्यांना न्याय मिळतो, त्या न्याय मंदिरात टाळं ठोकण्याचा कार्यक्रम या मराठा आमदारांनी केला. त्याच्यामुळं ही ठिणगी जी आहे ती ठिणगी या महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे. बरेच आमदारांनी राजीनामे दिले, काही खासदारांनी राजीनामे दिले की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या म्हणून. हे मुळीच ओबीसी खपवून घेणार नाही. शेवटी आमच्या आरक्षणाचं संरक्षण जर सरकार करणार नसेल तर आमच्या हक्काचं आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्हाला स्वतः करावं लागेल. म्हणून यावेळची निवडणूक मतपेटीतून आम्ही ही आरक्षणाची लढाई आम्ही लढू. येणाऱ्या सरकार जे आहे ते ओबीसींचं बनवू, बहुजनांचं बनवू. पहिल्या कॅबिनेटमध्ये जे काय निर्णय या सरकारनं ओबीसींच्या विरोधात काढलेले आहेत, रात्री बेरात्री काढलेले जे GR आहेत, जे कुणब्यांचे दाखले देण्याचे GR आहेत, ह्या सगळ्या समित्या, सगळ्या मराठ्यांच्या समिती नेमण्याचे GR आहेत, हे सगळे GR जे आहेत पहिल्या कॅबिनेटमध्ये रद्द करण्याचा निश्चय जो आहे तो आम्ही कालच्या बैठकीत आम्ही केलेला आहे. आरक्षण त्याच्यानंतर इलेक्शन दुर्दैवी म्हण आहेत महाराष्ट्रामध्ये की भविष्यात निघणार नाही. पण याचे जबाबदार कोण आहे? ही जी महाराष्ट्रामध्ये आता हा जो सामाजिक दिशा महाराष्ट्रात दुभंगलेला आहे, गावागावामध्ये ओबीसी असुरक्षित आहे. जरांगेला विचारा. जरांगेंचं भूत जे उभा केलं गेलं त्याला सरकारचं काम होतं कंट्रोल करायचं. आरक्षणाची मागणी आम्ही समजू शकत होतो, पण या ठिकाणी ओबीसींच्या घरात घुसून मारहाण करायची, बायका मुलासकट त्यांना तुडवायचं, त्यांनी मतदान मराठ्यांना का केलं नाही म्हणून त्यांना जाब विचारायचा. हे महाराष्ट्रात काय चाललं आहे? हे कशा गावबंदी महाराष्ट्रात पहिल्यांदा या देशाच्या इतिहासात गावबंदीची घटना पहिल्यांदा महाराष्ट्रात घडली. म्हणजे जे यूपी बिहारमध्ये घडलं नाही ते महाराष्ट्रामध्ये घडलं. ते कुणामुळं घडलं? त्या पाठीमागं कोण आहे त्याच्यामागे? त्यामुळं हे जे महाराष्ट्रामध्ये जे जातीय सलोखा बिघडलेला आहे तो कुणामुळे बिघडलेला आहे? ओबीसीमधून बिघडलेला आहे. मराठा जरांगे म्हणतात मराठा गरीब आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आरक्षण पाहिजे. आणि पण मराठ्यांना गरिबी आणली कुणी? त्यांना ओबीसीने नाही आणले. ओबीसी स्वतःचं पोट कसा भरतोय, तो आधीच गरीब आहे. तो मराठ्यांच्या गरिबी कशी आणेल? ज्यांच्या हातात सत्ता दिली आम्ही, तुम्ही मराठ्यांनी ज्यांच्या हातात सत्ता दिली, ओबीसीने दिली, त्यांच्या योजना चुकीच्या त्यांनी राबवल्या,
म्हणून मराठ्यावर सत्ता गरिबी आलेलं आहे, त्याचं तुम्ही खापं ओबीसी सोडणार आणि म्हणून ओबीसी आरक्षण हिसकावून घेणार, हे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये संख्याबळाला महत्त्व आहे आणि संख्येप्रमाणे ओबीसी आणि बहुजनांची संख्या ही 80% आहे आणि त्यामुळं येणारं सरकार हे आमचंच असणार आहे आणि ओबीसी हे सरकार आणल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद. नेमक्या जागा किती हे पहा, आमची या निवडणुकीसाठी काही समविचारी पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. ती चर्चा येत्या 4-5 दिवसामध्ये, बहुतेक 4 दिवसातच ती चर्चा जी आहे ती चर्चा अंतिम स्वरूपात जाईल. काही जागा आम्हाला समविचारी पक्षांशी सुद्धा आम्हाला त्यांना सोडणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या जागा, आमच्या जागा, आमचं कालच आमचे डॉक्टर सुरेश माने यांच्याशी, त्यांचाही पक्ष आहे, त्या पक्षाशी कालच आमची बैठक झालेली आहे. आज एका पक्षाची बैठक आहे. त्याद्वारे ज्या दलित संघटना ज्या आहेत, अनेक दलित संघटना ह्या आमच्या पक्षाशी त्या ठिकाणी एकरूप होण्याच्या या निवडणुकीसाठी आमच्या पाठीमागे उभारण्यासाठी सरसावलेल्या आहेत. मातंग समाजाचा मोठा घटकसुद्धा आमच्या पक्षासोबत या ठिकाणी उभा राहणार आहे. 26 पैकी जवळपास 10 ते 12 आमदार जे आहे ते या ठिकाणी मातंग समाजाचीसुद्धा असण्याची शक्यता आहे. बंजाऱ्याचे असणार आहेत, मुस्लिमांचे असणार आहेत आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये समविचारी पक्षाचे. पण एक निश्चित आहे की जो पक्ष जरांगेशी युती करेल त्याच्याशी आम्ही मुळीच युती करणार नाही. त्यांच्यामार्फत उभा राहिलेले जे का उमेदवार असेल त्यांना पाडण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये नक्कीच ओबीसी समाज, धनगर समाज आणि हा बहुजन समाज हा केल्याशिवाय राहणार नाहीत. देखिए, ऐसा है, हमारी कार्यकारिणी की जो बैठक ओबीसी बहुजन आघाड़ी इस नाम का हमारे पार्टी को रजिस्ट्रेशन इलेक्शन कमीशन ने दिया है और इसकी पहली बैठक हमारी कल मुंबई में हुई. इस मीटिंग में हमने जो हमारे समविचारी पार्टियाँ जो है उनका भी उनके फाइनल होने के बाद में, वैसे तो हमारी तैयारी 288 पे है, 288 पे हमारी पूरी तैयारी है, लेकिन जो भी समविचारी पार्टी जो है, कोई दलित पार्टी जो है, दलित संगठना है, इतने बहुत सारी संगठना है महाराष्ट्र में, विदर्भ में संगठना है, वो संगठना जो है हमसे ये इलेक्शन में ज्वाइन होने की सोच रही है. हमारी चर्चा चल रही है. ये आने वाले 3-4 दिन में ये चर्चा खत्म हो जाएगी. 20 तारीख को हमारा पहला जो हमारा चुनाव का यादी जो है ये हम डिक्लेयर 20 तारीख के प्रेस कॉन्फ्रेंस लेके हम उसमें हमारे उम्मीदवार के नाम हम जाहिर करेंगे. और किसी भी सूरत में ओबीसी का उम्मीदवार जो है, ओबीसी की लोक संख्या जो है और दलितों की लोक संख्या जो है, मुस्लिम की लोक संख्या है, ये सब मिलाने के बाद में 80% लोक संख्या जो है वो ओबीसी बहुजन आघाड़ी के उम्मीदवारों को 100% चुन के देने वाले हैं. क्योंकि ये जो महाराष्ट्र में जो ये हुआ है, गया 8 महीने में जो ओबीसी के आरक्षण का जो सत्यानाश हुआ है उसमें ओबीसी बहुत भयभीत हुआ है, बहुत उद्विग्न हुआ है. अब उसी कारण से ये नया पक्ष जो है ओबीसी के हित के लिए, बहुजन के हित के लिए ये पक्ष को हमने बनाया है और ये पक्ष जो है आने वाले चुनाव में पूरा ताकत से लड़ने वाला है. विधानसभा में अगली बार में धनगर, रामोशी, वडा, तेली, ताबोली, ये सब जो बहुजन समाज है, भटके उन्मुक्त है, बंजारा समाज है, इनके बच्चे आप एमएलए करके आप आने वाले विधानसभा में आप देखेंगे. मंत्रिमंडल में भी, सत्ता में भी आधी सत्ता जो है, कम से कम आधी सत्ता जो है ओबीसी की होगी. हमारा नारा है ये चुनाव में कि ओबीसी मुख्यमंत्री और बहुजन सरकार, ये नारा लेके हम ये चुनाव में हम सामने जाने वाले. मुख्यमंत्री को आपने आह्वान किया था कि 2-3 देते हैं, मौका देता हूँ, आप जीआर जो है वापस ले या जीआर वापस लागू करें. धनगर समाज को आरक्षण, धनगर समाज का शेड्यूल टाइप के आरक्षण का जीआर जो है वो सरकार ने निकालने का वादा धनगर समाज को किया था, लिखित स्वरूप में वादा किया था. लेकिन कोड ऑफ कंडक्ट आचार संहिता लगने से पहले वो जीआर जो है, वो आदेश जो है निकालने में ये सरकार जो है असफल रही है. इसलिए धनगर समाज में काफ़ी बड़ा असंतोष हुआ है. अब उन्होंने निर्णय किया है कि ये सत्ताधारी पक्ष के 3 पक्ष और विरोधी पक्ष के जो 3 पक्ष है, उन्होंने भी धनगर समाज के आरक्षण के बारे में कुछ किया नहीं है.
इसलिए ये तीन पार्टी और विरोधी पक्ष के तीन पक्ष जो कि शिवसेना है, जी को कांग्रेस है और शरद पवार साहब का पार्टी जो है वो राष्ट्रवादी कांग्रेस, ये 6 पार्टी को किसी भी सूरत में उनके आमदार जो है उनको मतदान नहीं करने का ये निश्चय जो है वो निश्चय धनगर समाज ने परसों निर्धा बैठक में किया है। जो ओबीसी बहुजन अभी आघाड़ी जो पक्ष है, ये पक्ष में धनगर समाज के बहुत सारे युवक जो है वो आमदार का चुनाव जो है इस समय लड़ने वाले हैं। और जहाँ पे धनगर का जहाँ पे मेजॉरिटी है वहाँ पे धनगर उम्मीदवार खड़े रहेंगे, जहाँ माड़ी समाज है वहाँ माड़ी समाज के उम्मीदवार खड़े रहेंगे, जहाँ तेली समाज है, जहाँ पे बंजारा समाज है, जहाँ मुस्लिम समाज है, जहाँ पे जिसकी मेजॉरिटी है वहाँ पे उनके उम्मीदवार जो है वो हम देने वाले हैं। मुस्लिम समाज को 10% जो है 10% सीट्स ये टाइम में हम लोग मुस्लिम समाज को भी देने वाले हैं, आदिवासी समाज को देने वाले हैं। जो दलित समाज है उसमें भी अनेक घटक है जिनको चांस मिला नहीं है। ऐसा मातंग समाज है वो भी कम से कम 10-12 उम्मीदवार जो है वो भी तैयार हुए हैं। इस तरह से ये चुनाव जो है ये हम दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम ये सब 12 बलूतेदार, आलूतेदार, भटके उन्मुक्त ये सबको साथ में लेके ये चुनाव जो है हम बिल्कुल ताकत से लड़ेंगे और जीतेंगे भी। जो ओबीसी की और बहुजनों के हित की बात करेगा वही इस महाराष्ट्र में राज्य करेगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।